जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका. कारण परमेश्वर हा असा दिनदर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. परमेश्वर तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याकडे आयुष्याची इमारत उभी राहू शकत नाही. स्वामी सांगतात, इच्छा माणसांना जगू देत नाही आणि माणसं इच्छेला मरू देत नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आरामात मिळवू शकता. फक्त मेहनत करण्याची गरज आहे. जगात जर काही चांगलं करायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. या जगात काहीच परफेक्ट नसतं, परंतु जेव्हा आपल्यासोबत काहीतरी परफेक्ट आपल्याला पूर्ण निर्माण करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. स्वामी म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करेल, त्याच्या आयुष्यातले मोठे संकटे मी स्वतः दूर करेल. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं. स्वामी सांगतात, आपली परिस्थिती बघून कोणी साथ देत असेल किंवा सोडत असेल तर त्यांकडे लक्ष ठेवू नका. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतका देईल की मागायला काही उरणार नाही. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलेच पाहिजे. आपल्या आयुष्यात फार गंभीर होऊन जाऊ नका, कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले, कुणा वाचून कोणाचं काही अडलं नाही. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी वाईट झालेले असता. या जगाचा एक नियम आहे, इतरांचे बोलणे ऐकून घेतले तर इतरांसाठी चांगले असाल, त्यांचे बोलणे ऐकून घेतले नाही तर त्यांच्यासाठी वाईट ठरले जाल. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला क्षणात वाईट करतील आणि क्षणात चांगलं करतील. लोकांचे बोलणे खाण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, या जगात प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमच्या बोलण्याप्रमाणे बघत असतो. किती नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसाची गरज नसते. आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त आहे त्यामध्ये दुःख होऊ नका. दुसऱ्याला पाहून तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. देव प्रत्येकाला तुमच्याकडे जे आहे तेवढं सुद्धा देत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे हे नाही त्यांच्याकडे पहा, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बघू नका. नेहमी आपल्यापेक्षा खालच्या तराच्या लोकांकडे पाहायचं, मग आपल्याला कळेल की आपल्याकडे काय काय आहे, आपण त्यांच्यापेक्षा किती समाधानी व सुखी आहो. जगात दोन अशी रोप आहे जी कधी कोमजत नाही आणि कोमजली तरी त्याचा काही इलाज नाही. पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार अथवा नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर असते. आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त शिकलेले माणसं सुद्धा अडाणी म्हणून ओळखले जातात. शिकून फक्त ज्ञान घेणे याला अर्थ नाही, शिकून स्वभावात बदल करणे सुद्धा गरजेचे असते. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडायला गेला तर भावनांचा आदर राहत नाही. स्वामी सांगतात, तुम्ही किती कमी बोलता तितके तुमचे शब्द प्रभावी होतात. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा तुमच्यासाठी देखील कुठेतरी चांगलं होत जातं.
इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाढ झाल्याचे मनाचे लक्षण असते. स्वामी सांगतात, जे आयुष्यात स्वतःवरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवेल तो नेहमी आयुष्यात यशस्वी होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. दिवस कामात चाललाय आणि रात्र जर विचारात चाललीये तर लक्षात ठेवा, तुमच्यावर जबाबदारीचं ओझं पडत आहे. आता तुम्ही फक्त शांत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं. आपली परिस्थिती आपल्याला बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नसतो. आयुष्यात फाटकं असो वा तुटकं असो, नशीब सोडून सगळं काही शिवता येते. कदर करायला शिका, ना आयुष्य परत येते ना आयुष्यातील माणसं. स्वामी सांगतात, निष्कर्म करावे, आयुष्यात सदा स्वामी नाम जपावे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याचं चांगल्या गोष्टी परत मिळत येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही चांगलं मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागते. सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नाही, पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे महत्त्वाचं आहे. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान कमवावाच लागतो. जीवन खूप लहान आहे, यात जर चांगलं काही करायचं असेल तर समाधानी वृत्तीने जगावं लागतं. स्वामी सांगतात, किती कोण बोलते काय बोलते याकडे लक्ष न देता स्वतः कसे कर्म करतात याकडे लक्ष देत पुढे चला. आयुष्यामध्ये जर काही चांगलं मिळवायचं असेल तर स्वतःवरती जास्त विश्वास ठेवा, इतरांवरती नाही. जेव्हा सगळं संपून गेलंय असं तुम्हाला वाटेल तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्की देतील. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुमची मदत मी कायम करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा अवघड गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला त्यात यश कमी आणि अपयश जास्त मिळेल, पण जेव्हा यश मिळेल तेव्हा ते खूप जास्त प्रभावित असेल. माणसाने समोरच्या व्यक्तीला आधी बोलू द्यावं आणि त्याचं ऐकून घ्यावं, नंतर आपले विचार मांडावे. याने सगळं काही त्याला जसं हवं आहे तसं होतं. वर्षभरातून एकदाच येणाऱ्या लक्ष्मीचे मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची धडपड असते, पण आयुष्यभरासाठी आपल्या घरी आलेल्या व्यक्तीचा कोणीही आदर करत नाही. बऱ्याचदा अशा व्यक्ती ज्या आपल्या घरात येतात त्यांचा आपण आदर करत नाही. स्वामी सांगतात, आजूबाजूला वावरणारे पिंजऱ्यातील स्वतःला सुखी म्हणून घेणारे पक्षी, पण त्यांना माहीत सुद्धा नसतं की पिंजऱ्याबाहेर सुद्धा अजून चांगलं जीवन आहे. त्यांना वाटतं आपला पिंजराच खूप चांगला आहे. न कळत एक व्यक्ती आयुष्यात आली, त्याने तुमची साथ दिली, प्रत्येक संकटात तुम्हाला मदत केली, आणि ते आहेत आपली स्वामी माऊली. स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाही. वेळ सोडून द्या, जगात कोणतीही अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते. उद्याची काळजी करू नका, ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले तो उद्याही सांभाळेल. उमगलं आणि फुलणं यात बरंच अंतर आहे. उमगणं म्हणजे अगदी स्वाभिमानाने तो स्वतः फुलणं होय. स्वामी सांगतात, दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही, चिडचिड होत आहे पण राग कोणावर नाही, जिंकायचं सगळं पण कोणासाठी हे माहिती नाही. जग आपल्याला वाटू लागते वेगळं, पण का हे कळत नाही. आयुष्यात संकटे येतात पण त्यांचा सामना करायचा हे समजत नाही. प्रत्येकाचं असणं हे जसं त्याच्या स्वतःचं असणं असतं, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ओनरशिपच्या असतात. समस्या आणि जखमा पण जखमेपर्यंतच असतात. स्वामी सांगतात, नाती जपा, कारण जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुम्ही कधीही तोडू नका. आयुष्यामध्ये तुम्हाला खूप कमी मिळतील जे तुमचे आपले नातेवाईक साथ तुमची शेवटपर्यंत देतील. त्यामुळे नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून राहा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. कदाचित तुम्हाला आठवणार सुद्धा नाही, त्यावेळेला सुद्धा तुमची साथ मी स्वतः दिली.
काळजी करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा, त्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला अनुभव नक्की येईल. आयुष्य जातं सारं कमवायला, एक कारण पुरेसं असतं गमवायला. इज्जत हे एका क्षणाची असते. जर तुम्ही एक चूक कराल तर इज्जत कायमची घालवून बसाल. खूप वेळा गप्प राहिलं की ती शांतताच माणसाला बोलायला भाग पाडते. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्यांचा सामना केल्याशिवाय यश आपल्याला काही मिळणार नाही. आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला कुणीतरी आपल्याशी बोलणारं हवं असतं. आपल्याला दोन गोष्टी सांगून, दोन गोष्टी ऐकून घेऊन आपल्याला त्याचं समाधान म्हणून काही बोलणारं हवं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीच्या प्रश्नाला बरोबर उत्तर द्यायचा प्रयत्न करणे ही देखील एका प्रकारची चूक असते. आपल्या मित्रपरिवारात फक्त आपण त्यांना किती चांगले बोलतो यावरून ते ठरत नाहीत की कसे आहेत. आपलं त्यांच्यासोबत बोलणं चालणं वागणं कसं आहे आणि त्यांचं आपल्यासोबत बोलणं चालणं वागणं कसं आहे यावरूनही बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. स्वामी सांगतात, तुमचा जर श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर शेवटपर्यंत नक्की हा संदेश ऐकून बघा. सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. आपल्या समोर प्रश्न नेहमी उभे राहतात, त्यांना कधी झोपलेले आणू नका. प्रश्न हे नेहमी उभे असतात. प्रश्नांचे उत्तर शोधण्याचं काम आपलं असतं. नेमका प्रश्नाचं उत्तर शोधायचं तरी कसं हे जर तुम्हाला कळलं की सर्व काही तुम्ही चांगलं करू शकता. एखाद्याचं दिसणं तो चांगला किंवा वाईट हे कधी ठरवू शकत नाही. पाऊस पडणारे ढग हे काळे असतात, सफेद नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला संकटे दिसतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आपल्यात हवी. विदेशात असे लोक आहेत जे शिकल्यावर सुद्धा सॉरी बोलतात आणि आपल्याकडे स्वतः आयुष्यात असे लोक आहेत ते प्रत्येकाला त्रास देतात पण कधी सॉरी बोलत नाहीत. तुम्ही किती चांगले वागला, किती चांगले बोलला तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या ते नेहमी तुमच्या चुका काढण्याकडे लक्ष ठेवतील. स्वामी म्हणतात, कुछ जगह भी सासे लेनी है तो लेला करो. आयुष्यात संकटे येतात तर त्यांचा सामना करा. प्रत्येक संकटांचा सामना करू शकाल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तुमच्या व्हायला लागेल. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करण्यात ताकद आणि जिद्द आपल्यात हवी. देवाने मोठी गफलत केली आहे. आयुष्याचा अभ्यासक्रम बनवताना इथे सुरुवातीला धडे असतात आणि नंतर दुःखाची प्रतीक्षासाठी आपल्याला वाट पाहावी लागते. लक्षात घ्या, नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो तर चुका करणारा सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य असतो. संकटे प्रत्येकाला येतात. संकटे येणं स्वाभाविक आहे. संकटे आल्याशिवाय व्यक्तीला कसे कळणार की तो नेमका करतोय तरी काय. संकटांनी व्यक्ती पुढे जातो. संकटांचा सामना केल्यावर व्यक्तीला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असेल की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला काही आशा नसते. ना त्याला पैशाच्या नजरेने पाहू नका, कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेक गरीबच असतात. जितका तिरस्कार सत्य बोलणाऱ्याचा केला जातो तितका तिरस्कार कुणाचाही केला जात नाही. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा देखील तितकाच आपला असावा लागतो. प्रत्येकाला फक्त तीच लोक रडताना दिसतात जे दुःखाने संकटात असतात, पण कोणाला ती लोक कधीही रडताना दिसत नाही जे आयुष्यात खचलेली असतात, ज्यांची साथ कोणीही देत नसते. ज्या माणसांना नात्याचा तळ फक्त तहान लागल्यावर आठवतो त्यांना नेहमी नाते हे धोकाच देतात. समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता त्याच्याशी बोलणं, त्याला 4 गोष्टी विचारणं खूप अवघड. लक्षात घ्या, प्रामाणिक राहून माणसे काहीही करू शकतात. फक्त त्याचा विश्वास स्वतःवरती असणे गरजेचे आहे. सगळ्यांना आपण मानायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं, कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. पाठीवर कौतुकाचं थाप देणारी परकी असतात,
पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपली असतात. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कमीत कमी आयुष्य शांतपणे तरी जाईल. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा एकमेकांवर, कारण मतलबी जरी असली दुनिया तरी जर स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर आपल्याला ते का ओळखतात याला महत्त्व आहे. मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक स्वतःच मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. समोरच्याला सांगूनही कळत नसेल तर स्वतःला सांगा. आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळ बनवतो. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन तोंडांची माणसे आयुष्यात येतात, त्यांना नेहमी दुर्लक्ष करा. स्वामी सांगतात, आपला माथा तिथेच झुकवा ज्यांना पावलं तुमच्या सुखदा देखील कळवलेली असतात. स्वामी बोलतात, खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागते. संकटे प्रत्येकाला आहेत, त्यांचा सामना करायला शिका. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होता, मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत आहे. वास्तविक दोन्ही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. असा विचार कधीही करू नका, असा आधार ठेवा. स्वामी सदैव तुमची मदत करत आहेत. काल काय झालं ते सोडून द्या, आज परत नव्याने सुरुवात करा, कारण प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवण देत असतो. फक्त कालच नाही तर आज पण आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. कर्तव्य आपल्याला उंचीसाठी असते, कर्तव्य नेहमी पुढे नेण्यासाठी असते. आपल्याला संकटे येतात, त्या संकटांचा सामना करायला शिका. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण अपयश हे आपल्याला आपल्या कारणामुळे मिळालेले असते. याचा दोष कधीही इतरांना देऊ नका. स्वामी सदैव सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटांचा सामना करण्याची साथ मी स्वतः तुम्हाला देत आहे. ज्यांना वाटतं प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास जरूर ठेवावा, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वळणावर देत आहेत. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. उत्साह हा आयुष्यात असणे गरजेचं आहे, कारण त्याशिवाय कोणत्याच गोष्टीत रुची येत नाही. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा मनाला असे ठेवा की कोणाला वचन किंवा काही बोलता आले नाही पाहिजे. आणि जेव्हा खूप आनंदात असाल तेव्हा कोणालाही वचन देण्याचा प्रयत्न करू नका. बोललेले शब्द हे तोंडातून तर निघून जातात, नंतर पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येक वेळेला गोष्ट मनाप्रमाणेच होईल असं नाही, काही वेळेला गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होत असतात. हल्लीच्या काळात कुणाशीही वाद घालू नये. स्वतःची आणि दुसऱ्यांची इम्युनिटी कमी करू नका. समोरचा जर म्हणाला की हत्ती उडतो तर त्याला सांगा, आज सकाळीच माझ्या बाल्कनीत बसला होता, मी त्याला पाहिलेलं आहे. कधीही त्याला क्रॉस करू नका. पुढच्याला जेवढं तुम्ही क्रॉस कराल तो तेवढाच तुम्हाला चुकीचा समजायला लागेल. आजच्या काळाची हीच सत्यता आहे. स्वामी सांगतात, संकटे आहेत, संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. प्रत्येक संकटांचा सामना कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी कायम बोलतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्या संकटांचा सामना करायला तर शिका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. लवकरच तुझ्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. हो, विश्वास ठेव. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. या संदेशाचा चांगला अर्थ तुला कळणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा.
स्वामी सांगतात प्रत्येकाला वाटतं की संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्या आयुष्यातील प्रत्येक संकटांचा सामना करणे आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण काहीही करत नाही, की स्वामी आपली साथ देत नाहीत, पण प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. संकटाच्या काळात स्वामींनी आपली मदत केली आणि संकट काळात देखील स्वामीच आपली मदत करत आहेत. कायम स्वामी साथ देत आहेत आणि त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे. आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात स्वामीच आपली साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत आहे आणि सर्व काही प्रत्येक संकटात हा तुम्हाला साथ देताना दिसेल. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः देत आहे. संकट कितीही असू द्या, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करण्याची इच्छा आणि जिद्द जर तुमच्यात असेल तर नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वामी कायम बोलतात श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय आयुष्यात यशस्वी होण्याचा सोपा मार्ग दुसरा नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी म्हणतात मी त्यांची साथ कधी सोडली नाही, जे माझ्या नामावर कायम विश्वास ठेवतात. लक्षात घ्या, स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. आज स्वामीवरती विश्वास ठेवलाय तर काळजी करणे थांबवा, कारण प्रत्येक वेळेला ते तुमची मदत नक्की करत असतात. स्वामी सांगतात संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे, विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपया प्रत्येक वेळा आपली साथ देत आहेत. स्वामी सांगतात तुझ्यासोबत जे काय घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे हे लक्षात ठेव आणि हा संदेश पूर्ण ऐक. लक्षात ठेव तुझी मदत मी स्वतः करत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्यातील प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत स्वतः करत आहेत. स्वतःच्या जीवनात कुडं दुसऱ्याच्या हातातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवलं आणि त्यात लेट झालं पण का होईना, पण थेट होईल. संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला जर तुम्ही संकटांचा सामना करायला शिकलात तर आयुष्यातील बरेच संकटे दूर व्हायला लागतील. शांतपणे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामी सांगतात तुमची साथ कधीही न सोडणारा मीच आहे. प्रत्येक वेळेला संकटाच्या बाहेर तुम्हाला काढणारा मीच आहे. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यातून तुम्हाला बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. काळजी न करता विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणारा देखील मीच आहे. ज्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत आहे त्या गोष्टीबद्दल आता त्रास करून घेणे थांबवा. स्वतःला त्या गोष्टीचा त्रास खूप करून घेतला, आता त्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर मिळणार आहे. बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका, कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. स्वामी कायम म्हणतात मी त्यांची साथ कधी सोडत नसतो, जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देत आहेत. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि ते प्रत्येक वळणावर मदत तुमची करत आहेत. स्वामी सांगतात मोठे संकटे आयुष्यात आहेत, त्या संकटांचा सामना करा, त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणे अशक्य आहे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद स्वतःत लागते. बऱ्याच वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. संकटे जर आयुष्यात असतील तर त्या संकटांचा सामना करणे योग्य. संकटांचा सामना केल्याशिवाय काहीही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. स्वामी सांगतात संकटे प्रत्येकाला येतात, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त तुमच्यात ठेवा. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही नक्की मिळवू शकता. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात मी कायम तुमची मदत करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुम्हाला रस्ता मी दाखवत आहे. काहीही काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील.
तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जर मनात आणली तर सुख तुमच्या घरी पाणी भरत येईल. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा दोनपैकी एक गोष्ट नक्की आपल्याला मिळतं. एकतर आयुष्यात शांती नाहीतर धोका. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादे पद किंवा चांगली गोष्ट मिळेल तेव्हा नेहमी प्रामाणिक राहा. घरात राहतोय की आयुष्यात आपण अडचणीत आहो हे जेव्हा समजते तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. चालता चालता कधीतरी ठेच लागणार. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणार. दुःखाचा सामना करण्याची जिद्द आपल्यात हवी, कारण दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. स्वामी सांगतात, चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक मानून पुन्हा चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करेल. पण जर का एखाद्याने विश्वासघात केला असेल तर त्याला कधीही त्याबद्दल क्षमा करू नका, कारण विश्वासघात करणारा कधीही तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाही. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची स्वतः मदत करत आहे. होय, श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसं वागायचं जसं ते आपल्यासोबत वागले. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं का दुखवतो. नशिबानेही हसून उत्तर दिलं, मी देताना तर सगळ्यांनाच सुख देतो, पण तुम्ही सगळेच एकमेकांना सुख पाहून जळता आणि स्वतःला दुःखी करून घेता. जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद आणि वाईट दिवस अनुभव देतात. स्थळ, काळ आणि प्रसंग या तीन गोष्टी विचार करून वागणारा मनुष्य व्यवहार ज्ञानमध्ये पूर्णपणे स्पष्ट असतो. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला सखळून हसता येतं त्यांच्या आयुष्यात सारखा दुसरा कोणताही व्यक्ती चांगला जगू शकत नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकट आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात जे संकट आहे त्यांचा सामना मी करायला हवा. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील संकटांचा सामना करत असतो, पण प्रत्येकजण यशस्वी होतो हे नक्की नसते. संकटांचा सामना करायला शिका, कारण काहीही अशक्य नाही. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि कायम देत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची स्वतः मदत करताना तुम्हाला दिसून येतील. संकट काळात स्वामींनीच साथ दिली आणि वाईट काळात देखील स्वामीच साथ देत आहेत. आपण आपल्या कुणाला त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी नेहमी घ्यायला हवी, कारण आपल्यामुळे जर पुढच्याला त्रास होत असेल तर त्याने आपल्यालाच खूप जास्त पाप लागतो असे म्हटले जाते. स्वामी सांगतात, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकला तेव्हा माफ करा. मदत ही खूप महाग गोष्ट आहे. याची अपेक्षा कोणाकडूनही करू नका. कोणीही करेल असं समजू नका. एखाद्याला मदत करताना कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नव्हे. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक वाईट बोलतात. प्रत्येकाला संकटात स्वामी साथ देत असतात. एखादे अवघड काम करण्यासाठीही नेहमी स्वतःची विचार करा. ज्यांनी इतके वर्ष आयुष्यात आपल्याला मदत केली आहे त्यांना विसरू नका. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला ते आपल्या पाठीशी असतात. ज्यांचा स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल त्यांच्यावरती नक्की विश्वास ठेवून बघा. श्री स्वामी समर्थ आपली साथ देताना प्रत्येक वेळेला दिसतील. स्वामी कायम म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे. आवडलेलं आणि निवडलेलं यात बरंच अंतर असतं. आवडलेलं कायम राहतं तर निवडलेलं समजून घेतल्याशिवाय सोबत राहत नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देईल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी नामाला. एकीकडे जिवंत माणसाची मनं दुखवायची आणि दुसरीकडे मेलेल्या माणसांची मनं जपण्याचा प्रयत्न करायचा, याला काहीही अर्थ नसतो. स्वतः स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना जो करतो तो आयुष्यात पुढे जात असतो. संकटांचा सामना करायला शिका. प्रत्येक काळात सकाळ होत असते, प्रत्येक काळात संध्याकाळ आणि रात्र देखील होत असते, पण सामना जो करून पुढे जातो तेच आयुष्यात यशस्वी होत असतो. ठरवलेल्या प्रत्येक गोष्टीवर स्वामी आपली साथ नक्की देतील. फक्त स्वामीवरती आपला विश्वास नक्की असू द्या. स्वामी कायम आपली मदत करत असतात. स्वामींनी कायम आपली साथ दिली आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे स्वतः श्री स्वामी समर्थ आहेत.
पैसा म्हणजे सगळं का? नाही. पैसा म्हणजे काही अशा गोष्टी त्या फक्त आपल्याला काही काळापुरती साथ देतात. सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आपलं मन. काय बरोबर आणि काय चुकीचं आहे त्याच्या इतकं कोणालाही योग्य कळत नाही. आपल्या मनाच्या न्यायालयावर विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये आयुष्याला जे नाती मिळतात ते जपायला शिका. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक नाते हे आपल्याला हवी तशी मिळतात असंच नाही. काही नाती ही आपल्या मनाविरुद्ध सुद्धा मिळतात, पण त्यांचा देखील तुम्हालाच विश्वास ठेवावा लागत असतो. संकटे प्रत्येकाला येतात. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. संकटाच्या काळात स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. तुमच्या प्रयत्नांना बळ स्वतः स्वामी देतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचणी येतात. त्या अडचणींचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय जास्त यशस्वी करणारा दुसरा काहीही नाही. जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर गरज ही एकच असते, ती जगाची आहे. गरज स्वतःची निर्माण करायला शिका. इतरांमध्ये जेव्हा तुम्ही गरज स्वतः निर्माण करायला शिकाल तेव्हा यशस्वी व्हायला लागाल. स्वामी सांगतात, स्वभावाला औषध नाही हे खरं, पण त्यापेक्षा असलेलं औषध नकारार्थी सुद्धा येत नाही. बंद दरवाजांची एक बूट असणे सुद्धा गरजेचे आहे. काही लोक म्हणतात, आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. संकटांचा सामना करूनच व्यक्ती पुढे जाऊ शकतो. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. बऱ्याच वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका. संसारात निर्णय आपण घ्यायचा नाही. संसारातले निर्णय हे आपण स्वामीवरती सोडायचे. आपण फक्त आपले कर्म करत राहायचे. स्वामी नक्की आपली मदत करत असतात. नको करूस चिंता व्यर्थ, पाठीशी आहेत स्वामी समर्थ. प्रत्येक संकटात करतील मदत. विश्वास ठेव, स्वामीच दाखवतील तुला रस्ता. त्याग हाच प्रेमाचा पाया आहे. ज्यांनी ज्यांनी पावलांना समजलं ते प्रत्येक व्यक्ती पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, एखादा व्यक्ती जर आयुष्यात संकटात अडकलेला असेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवावा. हक्क गाजवण्याअगोदर नात्यांकडे लक्ष द्यायला शिका. काही लोकांचे स्टेटस बघून आपल्याला वाटतं की यांचा जन्म फक्त लोकांना दाखवण्यासाठी झाला आहे, कारण ते लोक फक्त लोकांना दाखवण्यासाठीच कामं करत असतात. पण स्वामी सांगतात, नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण स्वतःवरती विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला जग संपूर्ण साथ देईल त्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त आपल्यात असावी लागते. सगळे आपल्यासाठी टाळ्या वाजवतील तर नाही, पण कधीही कोणाच्या टाळ्या वाजवण्याची वाट पाहू नका. आपले प्रयत्न करत राहा. स्वामी सांगतात, एकच मनी ध्यास ठेवा. नित्य स्वामी सेवा करावी. जब अकेले हो तो स्वामी जी से बात किया करो, और जब किसी के साथ हो तो स्वामी जी की बात किया करो. स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टीकडे लक्ष द्या. मी कायम तुमची साथ नक्की देत असेल. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी कायम तुमची साथ देत असतात. स्वामी कायम तुमची मदत करून तुमच्या सोबत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे. स्वामी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत असतात आणि स्वामी कायम तुमची मदत ही नक्की करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय काहीही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. स्वामी कायम सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करायला शिका. त्या संकटांचा जेव्हा सामना कराल तेव्हा आयुष्यात यशस्वी होणार आणि आयुष्यात यशाच्या मार्गाकडे जाल. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात बरेच संकटे असतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळवण्याचा दुसरा सोपा मार्ग नाही. स्वामी कायम बोलतात, मी तुमची साथ सदैव देत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधी सोडली नाही आणि कधीही सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात जे संकटे आहे त्यांची साथ मी प्रत्येक वेळेला तुमची देत आहे. जे संकटांचा तुमची साथ तुम्हाला हवी आहे त्या संकटात तुम्हाला मदत नक्की करणार आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला.
कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ हे नक्की देत असतात. स्वामी कायम सांगतात, तुमच्यासोबत मी सदैव आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामीच आपली साथ प्रत्येक संकटात देतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा दोन गोष्टी होतात. एक तर आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळेला संकटामध्ये स्वामी आपली साथ देताना दिसतात. स्वामी सांगतात, देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यासोबत नक्की उभा असेल. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देता. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे, आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे, आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. संकट समयी फक्त स्वामीच तुमची मदत करत असतात, आणि कायम स्वामी तुमची मदत हे नक्की करत असतात. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वळणावर तेच आपली साथ देतात. संकट समयी आपली मदत करणारे फक्त स्वामी, आणि संकटाच्या कठीण काळात देखील आपल्याला मदत करणारे फक्त स्वामीच आहेत. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. आपल्या अडचणीमध्ये स्वामींनीच आपली साथ दिली, आणि कायम स्वामी आपली साथ नक्की देत असतात. संकट काळी स्वामींनी आपली मदत केली, आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे, आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देत आहे. श्री स्वामी समर्थांनी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास नक्की ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देत असतात. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवताना दिसतील. स्वामी सांगतात, प्रत्येक सिव्हिलियनने एकदाच युद्धावर जाऊन यावं, मग किरकोळ काल हिशोब डोक्यात राहत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं, पण त्यासाठी मेहनत कुणालाही नको आहे. मेहनत न करता आयुष्यात यशस्वी होणे शक्य आहे का? तर त्यासाठी आपल्याला अतूट प्रयत्न करावे लागतात, कारण त्याशिवाय काहीही शक्य नाही. मेहनतीच्या जोरावर व्यक्ती काहीही करू शकतो. मेहनत जर करत असेल तर प्रत्येक गोष्ट त्याला नक्की मिळू शकते. स्वामी सांगतात, मेहनतीच्या जोरावर तुम्ही काहीही अशक्यही शक्य करू शकता. संकट काळात स्वामींनी तुमची साथ दिली, आणि वाईट काळात स्वामी तुमची साथ देत आहेत. आता स्वामी प्रत्येक काळात तुमची मदत नक्की करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. संकटाच्या प्रत्येक काळात स्वामी आपली साथ नक्की देत आहे, आणि संकट काळात देखील स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास नक्की ठेवा. संकट काळात स्वामी तुमची साथ देतील, आणि वाईट काळात स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चांगले आणि वाईट मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून स्वामी नामाचा जप करा. ज्यांना वाटतं संकटे माझ्याच आयुष्यात खूप आहेत, त्यांनी कधी इतरांचं आयुष्य झाकून बघा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त सामना करण्याची जिद्द असावी लागते.